भंडारदरा धरण आणि कळसुबाई परिसरामध्ये पर्यटकांची रेलचेल। वीकेंड आणि पावसाळ्यामुळे कळसुबाई ट्रेक करण्यासाठी गिर्यारोहकांची गर्दी। राजापूर तालुक्यामधील चुना कोळवण आणि मंदरुळू गावाच्या वेशीवर असलेल्या सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। शेकडो फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटक रत्नागिरीत। पालघरच्या जवारमधला दाभोसा धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी। पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतील सीता न्हाणी धबधबा प्रवाहित। आसाममध्ये पुरामध्ये जनजीवन प्रभावित। धेमाजी जिल्ह्यामधील जोनिया डिव्हिजनमधील रियांग नदीची पाणी पातळी वाढली। आसाममध्ये आतापर्यंत पुरामुळे 42 जणांचा मृत्यू। आसामच्या कोकराझारमधील नदीच्या पुरामध्ये बुडत असलेल्या हत्तीच्या पिलाला वनविभागानं वाचवलं। केदारनाथमधील गांधी सरोवरावरती हिमस्खलन। पहाटेच्या सुमाराला झालेल्या हिमस्खलनामध्ये कोणतंही नुकसान झालेलं नसल्याची माहिती। वाशिमच्या रिसोड मेहकर राज्यमार्गाची चाळण। खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त। टीम इंडियाच्या विजयानंतर सेलिब्रेशन दरम्यान नाशकामध्ये मध्यरात्री 2 गटामध्ये राडा। राड्यामध्ये गोळीबारासह कोयत्याचाही वापर। 5 जण जखमी। गुन्हा दाखल। भारतामधील 20 कोटी मुलींचा बालविवाह। संयुक्त राष्ट्रांच्या अहवालामध्ये आकडेवारी समोर। जगभरामध्ये सुमारे 6.5 कोटी मुलींचा दरवर्षी बालविवाह होतो। त्यापैकी 1/3 तरुणी या भारतातील असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।